अहिल्यापूर येथे संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान चंद्रशेखर संजय गवळी यांनी सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल मरीमाता ग्रुपच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे। धुळे जिल्ह्याला प्रथमच सुवर्ण पदक मिळवून देणारे पैलवान चंद्रशेखर संजय गवळी यांचा गौरव व नागरी सत्कार समारंभाचा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार भवन धुळे येथे आकाशभाऊ परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। या सत्कार समारंभाला माननीय मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल, आमदार अनुपभाऊ अग्रवाल, धुळे ग्रामीण आमदार राम भाणे, माजी खासदार सुभाषजी भामरे, गजेंद्र अंपळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। आज धुळे शहरात सर्वप्रथम पत्रकार लोकांचं मी आभार व्यक्त करतो आणि शेखर गवळी पैलवान याच्या नागरिक सत्कार सोहळ्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। चेतन गवळी यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्याचा संकल्प असा की धुळे शहरातील सर्व पैलवान वस्ताद मंडळी नागरिक लोक आपल्या धुळे शहराला एवढ्या वर्षानंतर सुवर्ण क्षण आलेला आहे आणि त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी चंद्रशेखर गवळी पैलवान आणि पुरुषोत्तम विस्पुते यांच्या मिरवणुकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावे। माननीय पालकमंत्री महोदय जयकुमार भाऊ रावल, आमदार अनुप भैया, आमदार रामजी भदाले आणि आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर या नागरिक सत्काराला सर्वजण उपस्थित राहणारे, माननीय खासदार सुभाषजी भामरे साहेब हे पण उपस्थित राहणारे। तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण या नागरिक सत्काराला उपस्थित राहून महिलांचं मनोबळ वाढवावं आणि यापुढे धुळे शहरातून असंच प्रतिनिधित्व चंद्रशेखर गवळी, पुरुषोत्तम विस्पुते यांच्या माध्यमातून अजून चांगले पल्ल घडावे यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली। कोणासोबत लढत झाली? माझी लढत अंतिम लढत हनुमंतपुरी म्हणून धाराशिवचा त्यांच्यासोबत झाली। भविष्यात आपला काय टार्गेट असणार? भविष्यात आता येणाऱ्या नॅशनल असेल, कॉमनवेल्थ गेम्स असेल याच्यासाठी पदक जिंकायचे महाराष्ट्राकडून, मग तसंच भारताचे प्रतिनिधित्व प्रयत्न करू। धुळ्यासाठी काही पहिलं आपण घडावं आपल्या माध्यमातून, आपला याचाही काही पुढचा हेतू आहे का? तसा हेतू तर अजून बनवलेला नाही, पहिले मला अजून मोठं बनवून व्हायचंय, ते व्हायच्यानंतर मी तो बघू विचार करू आपण त्याच्यावर। आतापर्यंत आपला काय अनुभव राहिलेला आहे? बरोबर आपलं मी आरामात विजय शामिल होतो। मी आतापर्यंत जसं मला भेटलं नाही काही पुराकाला म्हणा तसं काही म्हणजे प्रशांत फटका माझे म्हणजे वस्त्र आहे, त्यांनीच मला सगळं काही त्यांनीच केलं। जसं काय तसं माझ्या आई वडिलांना काही समजत नाही, पहिल्यांदा क्षेत्रात काय असतं, काय खावं लागतं, काय नाही तसं काही नाही। जसं माझं वस्त्राने जेवढं केलं माझ्या भाऊनी आतापासून आतावर तोच करत आहे आणि तोच करतो मला। गल्लीतले मुलं घेऊन गेले एका दिवशी, खूप आवड लागली, त्यापासून कुस्ती करावं। वडील काय? आमचे वडील रिक्षा चालवतात, आई पंपवर कामाला आहे। आता 17.5 वय, शिक्षण मी आहे। जे मोठे दाते असतील त्याची माझी नम्र विनंती की पुरुषोत्तम विस्पुते हा एकदम अतिशय गरीब घरातून, त्याचे आई वडील पेट्रोल पंपावर काम करतात, आई पेट्रोल पंपावर काम करते, वडील रिक्षा चालक आहे। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पैलवानकी करायला काही सोपं नसतं। जो पैलवानकी करतो त्याला कळतं जे चांगले पैलवान व्हावं त्याच्यासाठी डाएट खुराक खावा लागतो, घरात चांगलं खायला आराम घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती लागते। तर धुळे शहराच्या दात्यांना माझी एकच नम्र विनंती राहील, जे कोणी मोठे दाते असतील धुळे शहराची पैलवानकी कधी वाढवावी असेल, भविष्यात पुरुषोत्तम विस्पुते गोल्ड मेडल घेईल, 1000% घेईल, पण त्याला तो खुराकाची गरज आहे। आणि धुळे शहराच्या दात्यांना फक्त एक नम्र विनंती करतो की त्याच्याकडं फुल नाही फुलाची पाकळी तरी लक्ष देऊन करावं ही नम्र विनंती।